बॅक टू पुणे आल्यानंतर पुण्याचं रुटीन चालू झालं. इथं वेळ कसा जातो खरंच कळत नाही, कारण की डेली रुटीन, ऑफिस आणि मुलांमध्ये इतकं पूर्ण बिझी होऊन जाते ना, की डे बाय डे कसा जातो कळतच नाही. त्याला खाऊ घालण्यात माझा सकाळचा वेळ गेल्यानंतर ऑफिसही केलं आणि इव्हिनिंगच्या टायमिंगला मला जायचं होतं माझ्या सगळ्या फ्रेंड्सकडे. आता ह्या सगळ्या आमचा महिन्यातून एक तरी गेट टुगेदर होतच राहतो. आमचा मॅडनेस हा काही अनलिमिटेडच असतो. तिथे गेल्यानंतर रील्स, आम्ही गप्पा गोष्टीमध्ये आम्ही पूर्ण दिवस स्वतःला एक तरी देतो, कारण की डेली रुटीनमधून आम्ही आमच्यासाठी महिन्यातला एक दिवस काढतच असतो आणि या सगळ्या आम्ही मोस्टली वर्किंगच आहोत. त्यातच पूजाच्या हातचे मोदक म्हणजे वा वा वा. उकडीचे मोदक फक्त तिच्यापेक्षा कुणी सुंदर बनूच शकत नाही. सगळ्या आमच्या बिल्डिंगमध्ये वन ऑफ द बेस्ट अगर कुणी बनवत असेल तर ते फक्त पूजाच बनवू शकते. तिची वेगळीच काही चव आहे. त्यानंतर आमचा डे गेट टुगेदर चालूच होता. त्यामध्ये मस्ती मजाक इतका होता, अनलिमिटेड फन होतं. सगळ्याजणी एकत्र झाल्यानंतर आम्ही अशीच मस्ती नेहमीच करत असतो. नंतर घरी आले, आम्ही दोघी विचारच करत होतो की खूप दिवसापासून आम्हाला करायची होती अनुश्रीची हेअरकट. सो फायनली आज त्याचाही मुहूर्त लागला आणि पटापट तिचं आवरून मी तिला घेऊन गेले सलूनमध्ये. यामध्ये कोणती हेअरकट करावं यामध्ये मला थोडासा प्रश्न होता, पण म्हटलं चला यावेळेस थोडंसं वेगळं ट्राय करूया, म्हणून तिला आराध्याची जी हेअरकट आहे तशीच हेअरकट मी तिला यावेळेस करून आली. आता हिची हेअरकट कशी झाली मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की सांगेल. पण तुम्हाला खरं सांगते, घरी जरी आलो आम्ही आणि पूजाच्या हातचे जे मोदक होते त्याचा वास काही आमच्या तोंडात जायला, आम्हाला इतकं होतं की आम्ही अतिशय फिदा झालो होतो. सो अशा प्रकारे संपवला आम्ही आजचा दिवस. भेटू परत, बाय.